बौद्ध धर्मामध्ये पौर्णिमेला फार महत्त्व आहे. प्रत्येक पौर्णिमा हा बौद्धांचा सण आहे. प्रत्येक पौर्णिमा ही सणासारखी साजरी करायची असते. उपोषण ठेवायची असते. उपोषण म्हणजे स्वतःजवळ असणे, काया वाचा मनाने स्वतःजवळ असणे. प्रत्येक पौर्णिमेला बुद्धाच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना घडल्या आहे. ज्येष्ठ पौर्णिमेचे महत्त्व काय आहे ते आपण पाहूया. ज्येष्ठ पौर्णिमेला तथागत झाडाखाली बसले होते. त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं होतं त्याचं चिंतन करत होते. त्यांच्या जवळच्या दुसऱ्या झाडाखाली ब्रह्मदेशाचे 2 व्यापारी तपस्वी आणि भल्ली हे तिथे भोजन करण्यासाठी बसले होते. त्यांना दुसऱ्या झाडाखाली तथागत बसलेले दिसले व त्यांच्या मनात असे आले की आपण तथागताला भोजन दिले पाहिजे. व त्यांनी तथागताला त्यांच्या जवळ असलेले भोजन दिले, लाडू दिले व गोड पदार्थ दिले. तथागतांनी सुद्धा त्यांचा स्वीकार केला व त्या व्यापाराला तथागतांनी धम्माचा उपदेश दिला. हे तथागताचे पहिले उपासक झाले व तथागताने आपले केश धातू त्यांना भेट दिले व त्या व्यापाऱ्यांनी ब्रह्मदेशात गेल्यावर भगवान बुद्धाच्या केश धातूवर 150 फूट उंच स्तूप बांधला. ही महान अशी घटना ज्येष्ठ पौर्णिमेला घडली. ब्रह्मदेशामध्ये आजही मोठ्या श्रद्धेने लोक ज्येष्ठ पौर्णिमेला जमतात व चांगल्या प्रकारे साजरी करतात. दुसरे महत्त्व, सेनानी नावाच्या व्यक्तीची मुलगी सुजाताला तथागत भगवान बुद्धाने धम्माचा उपदेश दिला. व तिसरे महत्त्व, सम्राट अशोकाची मुलगा व मुलगी यांनी बुद्ध गयेच्या बोधी वृक्षाची फांदी घेऊन श्रीलंकेमधील अनुराधापूर येथे लावली व बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. त्यामुळे तिथे बौद्ध धम्म प्रस्थापित झाला व श्रीलंकेमध्ये आजही बौद्ध धम्म प्रगतीपथावर आहे. अशा महत्त्वपूर्ण घटना ज्येष्ठ पौर्णिमेला घडल्या आहे. त्यामुळे ज्येष्ठ पौर्णिमा ही आपल्यासाठी महत्त्वाची आहे.